वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2. त्याच्यामध्ये आपलं 5th चॅप्टर आहे क्वाड्रिलॅटरल्स. तर त्या क्वाड्रिलॅटरल्स मधला प्रॅक्टिस सेट 5.3 आपण या व्हिडिओपासून स्टार्ट करतोय. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण 5.1, 5.2 हे दोन्ही प्रॅक्टिस सेट बघितले होते. जर का अजून तुम्ही ते प्रॅक्टिस सेट बघितले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही ते आधीचे दोन प्रॅक्टिस सेट बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये चॅप्टर 5 क्वाड्रिलॅटरल्स प्रॅक्टिस सेट 5.3. ओके. तर प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल EBCD इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. ओके, एक रेक्टँगल आहे की ज्याचे डायगोनल एकमेकाला कशामध्ये इंटरसेक्ट होत आहेत? O मध्ये. इफ AC इज इक्वल टू 8 देन फाइंड द लेंथ ऑफ BO. ओके, AC जर 8 असेल तर मग BO किती येते तो फाइंड आउट करायचा. आणि अँगल CAD 35 डिग्री दिला तर मग आपल्याला ACB फाइंड आउट करायचं. तर हे फाइंड आउट करत असताना आपल्याला काय करावं लागेल? एक रेक्टँगल आपण एक ड्रॉ करूया आधी सोल्युशन मध्ये. जस्ट अ मिनिट. सोल्युशन मध्ये काय करूया? एक रेक्टँगल ड्रॉ करूया. ओके, सो सपोज हा दिलेला रेक्टँगल आहे आपला EBCD. ओके, ABCD. तर सोल्युशन कसं स्टार्ट करणार? लेट किंवा लिहिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. ओके, आणखीन काय दिलं? त्याचे डायगोनल एकमेकाला कशामध्ये इंटरसेक्ट होतात? तर फर्स्ट डायगोनल आहे AC, सेकंड डायगोनल आहे BD. तर ते एकमेकाला कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत? O मध्ये. आता जर एक दिलेला क्वाड्रिलॅटरल जर रेक्टँगल असेल, ओके, दिलेला क्वाड्रिलॅटरल काय असेल? रेक्टँगल. तर त्याचे डायगोनल कॉन्ग्रंट असतात. म्हणजे काय लिहायचं? इथे प्रॉपर्टी लिहूया आपण, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. जे डायगोनलचे रेक्टँगलचे जे डायगोनल्स असतात ते एकमेकाला कॉन्ग्रंट असतात. म्हणजे काय असणार आहे? तर हा जो डायगोनल AC आहे आणि दुसरा डायगोनल BD आहे ते एकमेकाला इक्वल आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू BD. ओके, AC इक्वल टू काय येणार आहे? AC इज इक्वल टू BD. मग आता जर का याच्यामध्ये AC जर 8 असेल, ऑब्विसली BD पण किती असणार आहे? 8. देअरफॉर BD इज ऑल्सो 8 सेंटीमीटर बिकॉज AC इज 8 सेंटीमीटर. दोन्ही इक्वल आहेत म्हटल्यावर काय होणार? सो BD सुद्धा 8 सेंटीमीटर येणार. आता पुढे एक प्रॉपर्टी यूज करायची आपण, डायगोनल्स. ओके, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल एकमेकाला काय करतात? बायसेक्ट करतात. बायसेक्ट करत असतील डायगोनल्स तर त्याची प्रॉपर्टी कशी यूज करायची? तर आपल्याला नेमकं काय फाइंड आउट करायचं आहे? हा BO किती येतोय तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. BO जर फाइंड आउट करायचा असेल तर लक्षात घ्या, डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करतात म्हणजे काय? ते दोघं एकमेकांना इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतात. म्हणजे जेवढा BO असणार आहे तेवढाच TO असणार. किंवा ती प्रॉपर्टी आपण कशी यूज करू शकतो? तर जो BO आहे म्हणजे हा पार्ट, हा BO जो आहे तो पूर्ण BDच्या, हा जो BD दिसतो तर त्या BDच्या हाफ असणार आहे. ओके, बायसेक्ट करतात म्हणजे हाफ पार्ट असणार आहे. त्यामुळे टोटल BD इज टोटल जो BDच्या हाफ केला आपण तर आपल्याला काय मिळणार आहे? BO मिळणार आहे. ओके, मग आता इथे जर बघितलं आपण तर BDची व्हॅल्यू आपली वरती आलेली आहे. किती आली? ती 8 सेंटीमीटर. सो 8 सेंटीमीटरला 2 ने डिवाइड केलं, BO इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2. BO किती येणार? 4 सेंटीमीटर. ओके, सो हे आपण BO फाइंड आउट केलं. BO इज हाफ ऑफ टोटल BD. आता परत एकदा जरा क्वाड्रिलॅटरल काढूया कारण आपण आधीच्या क्वाड्रिलॅटरल मध्ये बरं. तर आता त्याचा सेकंड पार्ट बघूया आपण. सेकंड पार्ट मध्ये परत एकदा मी डायग्राम काढतो जरा, जेणेकरून आपल्याला कन्सेप्ट लक्षात येईल. कारण आधीच्या डायग्राम मध्ये आपण बरंच काही ड्रॉ करून दाखवलं. तर परत एकदा तो दिलेला रेक्टँगल कुठला आहे? EBCD आणि त्याचे डायगोनल एकमेकाला कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत? O मध्ये. त्याच्यानंतर सेकंड पार्ट मध्ये बघा कुठला अँगल दिलेला आहे? अँगल CAD. जस्ट अ मिनिट. हा जो अँगल CAD आहे तो CAD किती डिग्रीचा दिलाय? 35. तर बघूया डायग्राम मध्ये कुठला अँगल दिलाय. दिस अँगल CAD हा किती डिग्री दिलेला आहे? 35 डिग्री दिलेला आहे. ओके, आणि मग आपल्याला कुठला फाइंड आउट करायचा अँगल? अँगल ACB म्हणजे हा अँगल. ओके, अँगल AC म्हणजे इथला अँगल. तर इथे एक आपण प्रॉपर्टी लिहूया, अपोजिट साइड्स ऑफ डायगोनल्स, अपोजिट साइड्स ऑफ डायगोनल्स आर पॅरलल. सॉरी, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर पॅरलल. म्हणजे रेक्टँगलचे अपोजिट साइड्स एकमेकाला काय असतात? पॅरलल असतात. म्हणजे AD ला पॅरलल कोण येणार? AD इज पॅरलल टू BC.
ओके, एडी आणि बीसी एकमेकाला काय असतील, पॅरल असतील. ओके, हा जो एडी आहे आणि इकडचा बीसी हे एकमेकाला पॅरल आहे. आता जर आपण एक फिगर कन्सिडर केली, समजा हा ए डी आहे आणि इकडे बी सी आहे. समजण्यासाठी तुम्हाला काढतो, तुम्ही परत ड्रॉ करायची गरज नाही. समजा आपण हा एसी सॉरी इथे इथे आपण काय घेऊया, डी त्या डायग्राम प्रमाणे घेऊया. इथं ए. ओके, एडी ए बी सी डी. तर याच्यामध्ये एडी आणि बीसी एकमेकाला पॅरल असतील आणि समजा आपण हा ट्रान्सव्हर्सल घेतला इथला. इथला अँगल कितीचा आहे, 35 डिग्री. ओके, तर हा पण अँगल किती येणार आहे, 35 डिग्री. का, कारण पॅरल असल्यामुळे हे जे दोन अँगल आहेत तिथले, हा शेप कुठला तयार होतोय, हा झेड शेप तयार होतोय. म्हणजे हे अल्टरनेट अँगल्स आहे. तर मग काय लिहूया इथे, इफ AC इज ट्रान्सव्हर्सल. जर का हा AC काय घेतला आपण, ट्रान्सव्हर्सल घेतला. इफ AC इज ट्रान्सव्हर्सल, AC इज ट्रान्सव्हर्सल, तर हे जे दोन अँगल आहेत, अँगल पहिला अँगल कुठला येणार, CAD इक्वल टू इकडचा अँगल कोण येणार, ACB. तर कुठल्या प्रकारचे अँगल आहेत ते, अल्टरनेट अँगल. झेड शेप मध्ये असल्यामुळे काय म्हणायचं त्यांना, अल्टरनेट अँगल्स. आता CAD हा 35 असेल, तर मग ACB पण किती येणार, अँगल ACB इज इक्वल टू 35 डिग्री. ओके, तर अशा प्रकारे काय होणार, ACB सुद्धा आपण फाइंड आउट करताना 35 डिग्री. डायग्राम काही परत ड्रॉ करू नका या, हे फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी एकदाच क्वेश्चन मध्ये आन्सर मध्ये एकदाच डायग्राम ड्रॉ केली तरी चालेल. फक्त एक्सप्लेन करण्यासाठी मी ते परत हे केलं. तर दोन्ही त्यातला आन्सर, अँगल पण फाइंड केला आणि हा BO पण आधीचा फाइंड आउट केला आपण. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. Now second question, in a rhombus PQRS, if PQ is equal to 7.5, then find the length of QR. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक हा एक अँगल दिलाय, QPS is equal to 75 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल PQR अँड अँगल SRQ. तर हे दोन्ही अँगल आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. हे फाइंड आउट करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा रोम्बस एक ड्रॉ करूया. सपोज हा एक रोम्बस आहे ज्याच्या 4 साइड्स इक्वल आहेत. ओके, सो PQRS इज गिवन रोम्बस PQRS. याला रोम्बस का म्हणायचं, कारण त्याच्या ऑल 4 साइड्स काय असणार आहेत, इक्वल. तर त्याच्यामध्ये आपण आन्सर स्टार्ट करताना पहिलं स्टेटमेंट काय लिहूया, क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे आपल्याला, क्वाड्रिलॅटरल. ओके, PQRS इज रोम्बस. Rhombus. This is given in the question. So rhombus means all 4 sides are equal. Therefore, PQ equal to QR equal to SR equal to PS. By definition. Definition नुसार काय येणार, all 4 side equal. म्हणजेच काय, PQ equal to काय असणार आहे, QR. हे तेवढंच आपल्याला पाहिजे इथे. PQ किती आहे, 7.5. सो QR पण किती असणार, 7.5 सेंटीमीटर. Therefore, QR is equal to 7.5 सेंटीमीटर. रिझन काय त्याला, तर PQ पण किती आहे, PQ इज ऑल्सो 7.5 सेंटीमीटर. म्हणजे पहिला QR जो आहे तो आपण फाइंड आउट केला. आता अँगल QPS, तर इथे बघा अँगल हा दिलेला QPS म्हणजे हा अँगल किती दिलेला आहे, 75 डिग्री. ओके, तर सपोज करा की तो 75 डिग्री. मग आपल्याला कुठला अँगल फाइंड करायचा, पहिल्यांदा PQR. तर हा PQR म्हणजे इकडचा अँगल PQR. तर इथला अँगल किती डिग्री ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर जर का तो रोम्बस असेल तर रोम्बसचे ऍडजस्टंट अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर ह्या दोन अँगलची सम, म्हणजे थोडक्यात P आणि Q या दोघांची सम किती असणार आहे, 180 डिग्री. ओके, सो अँगल QPS प्लस कुठला फाइंड आउट करायचा, PQR इज इक्वल टू 180 डिग्री. सो रिझनला ऍडजस्टंट अँगल्स ऑफ रोम्बस आर सप्लिमेंटरी. ऍडजस्टंट अँगल्स काय असतात, रोम्बसचे सप्लिमेंटरी असतात. मग त्यातला QPS किती दिलेला आहे, 75 डिग्री. ओके, तर हा अँगल घ्या 75 डिग्री प्लस PQR आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. हा जर PQR पाहिजे असेल हा प्लस 75 इकडे येऊन काय होणार, मायनस होणार. सो अँगल PQR इज इक्वल टू 180 मायनस 75 डिग्री. सो PQR इज इक्वल टू 105 डिग्री. म्हणजे सेकंड आन्सर पण मिळाला आपल्याला, PQR किती मिळाला, 105 डिग्री. आणखी कुठला अँगल फाइंड आउट करायचा आहे, SRQ. SRQ म्हणजे हा आहे ना. ओके, हा घेऊया SRQ म्हणजे इथला अँगल. हा याच्या बरोबर अपोजिट आहे 75 डिग्रीच्या. सो QPS अँगल QPS इज इक्वल टू कुठला फाइंड आउट करायचा, SRQ आर इक्वल
त्याला कारण काय, अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर सप्लिमेंटरी, सॉरी कॉन्ग्रेंट, आर कॉन्ग्रेंट किंवा इक्वल. ओके, मग QPS इज इक्वल टू SRQ. तर QPS 75 डिग्री आहे, म्हणजे SRQ सुद्धा किती असणार, therefore angle SRQ is equal to 75 degree because given that angle QPS is 75 degree. SRQ हा जो दुसरा अँगल आहे तो सुद्धा आपण फाइंड आउट केलेला. ओके, हे दोन्ही अँगल काय केले आपण, फाइंड आउट केले. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 झाला. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 3. Now next question number 3. Diagonals of square IJKL intersect at point M. IJKL हा एक स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला, त्याचे डायगोनल एकमेकाला M पॉईंट मध्ये इंटरसेक्ट होतात. तर हे 3 अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत, IMJ, JIK and LJK. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण, स्क्वेअर एक ड्रॉ करूया. तर स्क्वेअर ड्रॉ करताना सपोज दिस इज स्क्वेअर, ज्याच्या 4 साइड्स इक्वल आहेत आणि प्रत्येक अँगल 90 डिग्री. ओके, सो IJKL याचे दोन्ही डायगोनल एकमेकाला कुठे इंटरसेक्ट होतात, कुठल्या पॉईंट मध्ये, M मध्ये. तर हा फर्स्ट त्याच्यातला पार्ट झाला. आणि ऑल 4 साइड्स इक्वल, हे सुद्धा लक्षात ठेवा, प्रत्येक अँगल यातला 90 डिग्री. आता याचं सोल्युशन स्टार्ट करताना पहिल्यांदा हे लिहूया इथून, क्वाड्रिलॅटरल IJKL इज अ स्क्वेअर. हे क्वेश्चन मध्ये दिलंय, सो इट इज गिवन. आता त्यातला पहिला अँगल आपल्याला डायगोनल्स कुठला फाइंड आउट करायचा आहे, IMJ. ओके, तर इथला अँगल IMJ. ओके, जस्ट अ मिनिट, IMJ. तर त्यासाठी एक प्रॉपर्टी यूज करायची, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर्स आर परपेंडिक्युलर शॉर्ट मध्ये लिहितो मी, तुम्ही पूर्ण स्पेलिंग द्या, परपेंडिक्युलर टू ईच अदर. जे डायगोनल्स असतात ते एकमेकाला कसे इंटरसेक्ट होतात, कुठल्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट झालेत, M मध्ये. आणि ते इंटरसेक्ट होताना कसे होतात, परपेंडिक्युलर, एकमेकाला 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट होतात. त्यामुळं आपण काय म्हणणार, हा जो अँगल विचारला आपल्याला, अँगल IMJ इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आता दुसरा आपल्याला फाइंड करायचा आहे JIK. JIK म्हणजे कुठला अँगल येणार, त्याच्यातला हा येणार, JI आणि K इकडे, म्हणजे थोडक्यात इथला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा किती येतो. हा जर JIK आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आधी आपल्याला अँगल JIL माहिती पाहिजे. ऍज असं लिहा तुम्ही, ऍज अँगल JIL इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, JIL किती डिग्रीचा आहे, 90 डिग्री. याला रिझन काय लिहायचं, ईच अँगल ऑफ स्क्वेअर, अँगल मधला स्क्वेअर मधला प्रत्येक अँगल किती असतो, 90 डिग्री. सो ईच अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री. त्यामुळे JIL किती आला, 90 आला. आता इथं प्रॉपर्टी यूज करा, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. ओके, बायसेक्ट अपोजिट अँगल्स. जे स्क्वेअरचे डायगोनल्स आहेत ते एकमेकाला काय करतात, अपोजिट अँगल्सला बायसेक्ट करतात. म्हणजे K आणि I, इथला जो अँगल आहे K आणि I, तर मी तो थोडक्यात सांगतो, K आणि I हे अपोजिट अँगल्स आहेत. तर हा डायगोनल IK काय करतो, त्याला बायसेक्ट करतो, म्हणजे 2 पार्ट मध्ये त्याला डिवाइड करतो. तर आता इथे बघा, इथं पूर्ण हा 90 डिग्री आहे. तर आपण थोडंसं याच्यात डायग्राम परत काढूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल, तेवढा पार्ट आपल्याला पटकन कळून जाईल. सपोज परत एकदा मी हा स्क्वेअर असा काढला, नेम द्या त्याला, म्हणजे सेपरेट डायग्राम मध्ये जास्त कळेल तुम्हाला, IJKL. ओके, ते असे बायसेक्ट होत आहेत तिथं M मध्ये. आता M मध्ये बायसेक्ट होत असताना इथला अँगल टोटल किती आहे, 90 डिग्री. ओके, होल अँगल किती आहे तो, 90 डिग्री. तर त्याच्यातला हाफ पार्ट किती असणार आहे, त्याच्या हाफ, टोटल 90 डिग्रीच्या हाफ, म्हणजे हा 45 असणार आणि इकडचा पण 45 असणार. पण आपल्याला काय शोधायचं आहे, JIK, म्हणजे तो किती डिग्री असणार, 45 डिग्री. म्हणजे कन्सेप्ट आपल्या लक्षात आली असेल की तो हाफ आहे. त्यामुळे कसं लिहायचं बघा, अँगल JIK इज हाफ ऑफ, डिवायडेड बाय 2 इज हाफ ऑफ अँगल, कुठला अँगलचा हाफ असणार आहे, JIL, अँगल JIL. म्हणून आपण इथं JIL फाइंड आउट केला. ओके, तो JIL किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. 90 डिवायडेड बाय 2, अँगल JIK किती डिग्रीचा होणार, 45 डिग्रीचा. ओके, आता तसंच हा जो अँगल, दुसरा एक अँगल विचारला आपल्याला, LJK हा अँगल विचारलेला.
ओके, एल जे के म्हणजे हा अँगल, इथला अँगल किती डिग्री आहे म्हणून विचारला. त्याच्यासाठी पूर्ण हा 90 डिग्री आहे म्हणून सांगायचं आय जे के. ओके, ॲज असं अँगल आय जे के, अँगल आय जे के इज इक्वल टू 90 डिग्री इच अँगल ऑफ स्क्वेअरचा प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो, त्यामुळे हा आय जे के किती येणार, 90 डिग्री येणार. तर आता इथे जी प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. तर जे स्क्वेअरचे अपोजिट अँगल डायगोनल आहे तो काय करतो, स्क्वेअरच्या अपोजिट अँगलला बायसेक्ट करतो. मगाशी इथे जे यूज केलं तेच इथे यूज करायचं. म्हणजे हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे टोटल. तर त्यातला हा पार्ट किती असणार, जो आपल्याला विचारलेला आहे अँगल एल जे के. तर एल जे के म्हणजे इकडचा हा पार्ट किती असणार आहे, 45 डिग्री, आणि इकडचा पण किती असणार, 45 डिग्री. त्यामुळे काय करा, इथं काय करा, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. ओके, तर ही प्रॉपर्टी ऍज इट इज इथे राईट डाऊन करा, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स. त्यामुळे तो जो अँगल विचारला आपल्याला अँगल एल जे के, ओके, तो पूर्ण आय जे केच्या म्हणजे 90 डिग्रीच्या हाफ असणार. ओके, सो हा एल जे के इथला अँगल पूर्ण इथल्या 90 डिग्रीच्या काय असेल, हाफ. ओके, सो 90 डिवायडेड बाय 2 म्हणजे एल जे के किती येणार, 45 डिग्री. सो अँगल एल जे के 45 डिग्री. या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं, तिन्ही पण अँगल फाइंड आउट केले. ओके, जस्ट अ मिनिट. आय एम जे पहिल्यांदा फाइंड केला आपण, आय एम जे किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा, हा पहिला फाइंड आउट केला. जे आय के 45 डिग्री, आणि लास्ट वन एल जे के किती आहे, अँगल एल जे के इज अगेन 45 डिग्री. तर तिन्ही आन्सर परत एकदा राईट डाऊन करा. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Question number 4. Diagonals of rhombus are 20 centimeter and 21 centimeter respectively. Then find the side of rhombus and its perimeter. तर काय फाइंड आउट करायचं, डायगोनल दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यावरनं त्याची साईड फाइंड करायची आहे रोम्बसची आणि पेरिमीटर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आन्सर मध्ये काय करूया, जो रोम्बस आहे तो ड्रॉ करूया. रोम्बस म्हणजे काय येणार, ऑल 4 साइड्स आर इक्वल. ओके, तर इथे काय रोम्बस पर्टिक्युलर ABCD असं काही दिलेलं नाही, आपण कन्सिडर करूया सपोज तो दिलेला रोम्बस आहे ABCD. ओके, आणि मग त्याचे डायगोनल जर आपण ड्रॉ केले AC आणि BD, हे त्याचे डायगोनल येणार. सपोज ते एकमेकाला एम मध्ये इंटरसेक्ट होतात, कुठलाही एखादा पॉईंट ओ घेतला तरी चालेल. तर लेट, कारण इथे काय आपल्याला रोम्बस पर्टिक्युलर दिलेलं नाही, त्यामुळे काय करूया, स्टार्टिंग करताना लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज गिवन रोम्बस. क्वेश्चन मध्ये जो दिला आहे रोम्बस त्याला आपण पर्टिक्युलर नेम देऊया ABCD. ओके, तर मग त्याच्या प्रॉपर्टी आपण काय यूज करणार, किंवा आधी डायगोनल दिले ते राईट डाऊन करूया. सपोज AC हा जो फर्स्ट डायगोनल आहे तो आहे 20, आणि दुसरा घेऊया BD जो डायगोनल आहे तो आहे 21 सेंटीमीटर. आता पहिली प्रॉपर्टी काय लिहायची, तर डायगोनल बायसेक्ट इच अदर. ओके, इथे प्रॉपर्टी डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर. एकमेकाला काय करतात, ते बायसेक्ट करतात. ओके, तर डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करतात म्हणजे काय, तर हा जो AM आहे हा तो पूर्ण ACच्या काय असणार आहे, हाफ. सो AM इज हाफ ऑफ AC. ACच्या काय असणार, हाफ. तसंच हा जो BM आहे, सो BM इज ऑल्सो हाफ ऑफ BD. तो BDच्या काय असणार, हाफ. तर आता इथे घेऊया ते कॅल्क्युलेशन. देअरफॉर AM इज इक्वल टू AC किती आहे, 20च्या हाफ किती येणार, 10 सेंटीमीटर. सो AM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, आणि इकडे BD ची व्हॅल्यू किती आहे, 21 डिवायडेड बाय 2. आता हे पॉईंट मध्ये लिहू नका, कारण कॅल्क्युलेशन आपल्याला काय होईल, थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल, त्यामुळे ऍज इट इज ठेवा 21/2. आता पुढे एक प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मी, परपेंडिक्युलर टू इच अदर. एकमेकाला कसे असतात, ते परपेंडिक्युलर असतात. म्हणजे किती डिग्री मध्ये एकमेकाला इंटरसेक्ट करतात, 90 डिग्री मध्ये. 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करत असतील म्हणजे त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो. मग आता कुठला अँगल, देअरफॉर अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. हा किती डिग्रीचा असणार आहे, 90 डिग्री. हे लक्षात घ्या, दोन्ही डायगोनल जिथे एकमेकाला इंटरसेक्ट होतात ते किती डिग्री तयार करणार आहे, तिथं बायसेक्ट होणार म्हणजे 90 डिग्री. आता आपण हा ट्रायंगल घेऊया, इन ट्रायंगल AMB. अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. सो कुठला थेरम यूज करणार, बाय पायथागोरस थेरम.
तर काय थेरम यूज केला आपण? पायथागोरस थेरम यूज केला. मग पायथागोरस थेरम जर यूज केला तर काय येणार? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग हायपोटेनियस कोण येणार? 90 डिग्रीच्या समोर असणार आहे ती आपली काय असणार आहे? हायपोटेनियस. म्हणजे हायपोटेनियस कोण येणार? ईबी. सो ईबी स्क्वेअर इज इक्वल टू बेस आणि हाईट कुठली तरी एक घ्या. सपोज इथे एम हा बेस घेतला आणि बीएम काय घेतली आपण? बीएम हाईट घेतली. ओके, सो एम स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर. तर एम ची व्हॅल्यू वरती आपण फाइंड आउट केली आहे. एम किती आहे? 10 आहे आणि बीएम ची व्हॅल्यू 21/2. सो 10चा स्क्वेअर प्लस 21/2 त्याचा स्क्वेअर. तर 10चा स्क्वेअर किती येणार? 100 प्लस 21चा स्क्वेअर, 21 मल्टिप्लाय 21 441 डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर किती येणार? 4. आता इथे डिनॉमिनेटर सेम करायला 4 ने 100 ला मल्टिप्लाय करायचा म्हणजे किती येणार? 400 मल्टिप्लाय 441 डिवायडेड बाय पूर्ण डिनॉमिनेटर किती घ्यायचा? 4. तर 441 डिवाइड या दोन्हींचे ऍडिशन करायचं. 400 प्लस 441 किती येणार ते? 841 डिवायडेड बाय 4. हा काय झाला आपला? एबी स्क्वेअर. तर स्क्वेअर जाण्यासाठी काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. शॉर्ट फॉर्म लिहिलाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर दोन्हीकडे जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर इथे कसं येणार? एबी स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट 841/4 त्याचा स्क्वेअर रूट. तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल होईल. तर फक्त कोण राहणार मग? एबी इज इक्वल टू, आता हा 841 कुणाचा स्क्वेअर आहे? तर तुम्ही 29 मल्टिप्लाय 29 करा, तुम्हाला 841 आन्सर मिळेल. त्यामुळे 841चा स्क्वेअर रूट किती येणार? 29 आणि 4चा स्क्वेअर रूट किती येणार? 2. ओके, म्हणून ते आपण 21/2 ऍज इट इज घेतलेलं कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी. म्हणजे एबी किती आला? 29 ला जर 2 ने डिवाइड केलं, ओके रफली सांगतो 2 ने डिवाइड केलं तर 2 1 जा 2, परत हे 0 राहणार 9, 2 4 जा 8, रिमाइंडर 1 इथं आणि वरती पॉईंट घ्या, एखादा 0 घेऊ शकता. 2 5 जा 10 किती येणार? 14.5 सेंटीमीटर. म्हणजे ही काय झाली? ईबी. आता ईबी ही त्या स्क्वेअरची काय आहे? साईड आहे. ओके, सो ईबी हा जो ईबी आहे ती काय आहे? साईड आहे त्या स्क्वेअरची. तेच पहिल्यांदा फाइंड करायचं. साईड ऑफ रोम्बस. ओके, देअरफॉर साईड ऑफ रोम्बस इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर. मग आता त्याचे पेरीमीटर फाइंड आउट करायचे. देअरफॉर पेरीमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ रोम्बस. त्याचा फॉर्म्युला काय? 4 इंटू साईड. सो 4 मल्टिप्लाय 14.5. हे रफली करूया आपण. 14.5 इंटू 4 4 5 जा 20 कॅरी 2 4 4 जा 16 प्लस 2 18. इथे एकानंतर पॉईंट आहे, इथे पण पॉईंट द्या. कॅरी 1 4 1 जा 4 5 58.0 म्हणजेच 0.0 द्यायची काही गरज नाही, फक्त 58 लिहा. 58 सेंटीमीटर. ही काय झाली त्याची पेरीमीटर आणि आधी काय फाइंड आउट केलंय? साईड. हे दोन्ही फायनल आन्सर इथे लिहा. साईड ऑफ रोम्बस इज 14.5 सेंटीमीटर and perimeter is 58 centimeter. That is required. Okay. Now next question. State with the reason whether the following statements are true or false. काय करायचं? रिझन सांगायचं आहे. ट्रू आणि फॉल्स सांगायचं आहे आणि त्याचं रिझन द्यायचं. सो फर्स्ट क्वेश्चन आहे एव्हरी पॅरलोग्राम इज रोम्बस. तर बघा एव्हरी पॅरलोग्राम इज रोम्बस हे जे आहे फॉल्स आहे स्टेटमेंट. ओके, दिस स्टेटमेंट इज फॉल्स. त्याला रिझन काय? तर त्याला रिझन देताना असं लिहायचं इन पॅरलोग्राम. ओके, इन पॅरलोग्राम मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही फुल स्पेलिंग द्या त्याचं. इन पॅरलोग्राम ऑल opposite sides in parallelogram opposite sides are congruent, but in rhombus all sides are congruent. ओके, याला रिझन काय द्यायचं? पॅरलोग्राम मध्ये फक्त काय असतात? अपोजिट साइड्स फक्त असे कॉन्ग्रंट असतात. ओके, आणि हा समोरच. पण रोम्बस मध्ये मात्र सगळेच साईड काय असतात? कॉन्ग्रंट. ओके, तर त्यामुळे काय म्हणणार की हे फॉल्स आहे, की प्रत्येक पॅरलोग्राम काही रोम्बस असू शकत नाही. ओके, सो हे रिझन तिथे नोट करा. नाव सेकंड त्यातला सेकंड क्वेश्चन मध्ये एव्हरी रोम्बस इज रेक्टँगल. आता इथे एव्हरी रोम्बस इज रेक्टँगल, तर सेकंड स्टेटमेंट सुद्धा काय येणार आहे? फॉल्स. त्याला रिझन काय लिहायचं? बिकॉज इन रोम्बस each angle may not be 90 degree. तर रोम्बस मध्ये असं होऊ शकत नाही. रोम्बस मध्ये प्रत्येक अँगल काही 90 डिग्री असेलच असं
नाही. ओके, तर रोम्बस मध्ये फक्त 4 साइड्स इक्वल असतात. ओके, त्यामुळे इन रोम्बस इच अँगल मे नॉट बी 90 डिग्री, बट इन रेक्टँगल एव्हरी अँगल इज 90 डिग्री. रेक्टँगल मध्ये मात्र प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो, त्यामुळे रोम्बस मध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्री असेलच असं नाही. सो हे सुद्धा काय ना फॉल्स येणार. ओके, तर हे त्याचं रिझन लिहायचं. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट मध्ये इथे जर बघितलं आपण थर्ड वन, एव्हरी रेक्टँगल इज पॅरलोग्राम. आता हे मात्र काय येणार आहे, ट्रू येणार आहे. ओके, दिस इज ट्रू बिकॉज इन रेक्टँगल opposite sides are parallel and opposite sides are parallel असं डेफिनेशन लिहा. सो therefore by definition it is also parallelogram असं रिझन लिहा. इट इज ऑल्सो पॅरलोग्राम. तर रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स काय येतात, ज्यावेळी तुम्ही रेक्टँगल असं ड्रॉ करता अपोजिट साइड्स त्याचे काय येतात, ही आणि ही साइड एकमेकाला पॅरलल येते. ओके, आणि रोम्बसची डेफिनेशन सॉरी पॅरलोग्रामची डेफिनेशन तीच आहे. अपोजिट साइड्स काय असतात, पॅरलल. त्यामुळे रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स पॅरलल असल्यामुळे तो रेक्टँगल काय होणार, प्रत्येक रेक्टँगल काय होणार, पॅरलोग्राम. ओके, दॅट्स वाय इट इज ट्रू. नाव फोर्थ वन, एव्हरी स्क्वेअर. ओके, फोर्थ वन, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. आता स्क्वेअर जर तुम्ही असं ड्रॉ केलं तर स्क्वेअर मध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. 4 साइड्स तर इक्वल असतातच. ओके, त्यामुळे हे ट्रू येणार. ओके, इट इज ट्रू बिकॉज इन स्क्वेअर every angle is 90 degree. Therefore, by definition of rectangle, it is square. तर रिझन समजून घ्या. स्क्वेअर मध्ये सुद्धा प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. प्रत्येक अँगल 90 डिग्री असल्यामुळे तो स्क्वेअर काय असणार आहे, ऑब्विसली रेक्टँगल असणार आहे. इट इज ट्रू बिकॉज इन स्क्वेअर एव्हरी अँगल इज 90 डिग्री. बाय डेफिनेशन ऑफ रेक्टँगल इट इज ओके. बाय डेफिनेशन ऑफ रेक्टँगल इट इज सॉरी हा ऑलरेडी स्क्वेअर आहे, इट इज असं इट इज रेक्टँगल. ओके, सो इट म्हणजे कोणासाठी वापरलंय, स्क्वेअर साठी. ओके, सो स्क्वेअर इज रेक्टँगल कारण त्यातला प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. नाव नेक्स्ट क्वेश्चन, त्यातला फिफ्थ वन, एव्हरी स्क्वेअर इज रोम्बस. आता स्क्वेअर मध्ये बघा, स्क्वेअर मध्ये प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्री. रोम्बस मध्ये असेलच असं नाही, पण रोम्बसची डेफिनेशन काय आहे, ऑल 4 साइड्स आर इक्वल. ओके, सो हे ट्रू आहे. फिफ्थ वन काय आहे, ट्रू आहे बिकॉज एव्हरी स्क्वेअर इज रोम्बस. तर इट इज ट्रू बिकॉज त्याला रिझन काय लिहिणार, इन स्क्वेअर ऑल साइड्स असल्या, ऑल साइड्स आर इक्वल. सगळे साइड्स काय असतात, इक्वल असतात. मग रोम्बसची डेफिनेशन तेवढीच आहे. ओके, तर रोम्बसची डेफिनेशन तेवढीच असल्यामुळे आपण काय म्हणणार, बाय डेफिनेशन स्क्वेअर इज रोम्बस. इटच्या ऐवजी मी आता आहे तो शब्द घेऊया म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. एव्हरी स्क्वेअर इज रोम्बस असं म्हटलं तरी चालतंय. ऑल साइड्स इक्वल असतात आणि रोम्बस मध्ये पण इक्वल असतात, त्यामुळे प्रत्येक स्क्वेअर काय होणार आहे, रोम्बस होणार आहे. ओके, नाव 6 वन, एव्हरी पॅरलोग्राम इज रेक्टँगल. ओके, 6 मध्ये बघा, तर हे स्टेटमेंट पहिल्यांदा हे स्टेट करा की इट इज फॉल्स. कारण का, पॅरलोग्राम मध्ये जरी साइड्स पॅरलल असलं तरी पॅरलोग्राम मध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्री असेलच असं नाही. ओके, बिकॉज इन पॅरलोग्राम, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो तुम्ही पूर्ण स्पेलिंग द्या, बिकॉज इन पॅरलोग्राम each angle may not be 90 degree. Okay, but in rectangle each angle 90 degree. ओके, पॅरलोग्राम मध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्री असेलच असं नाही. ओके, मे बी डिफरंट अँगल्स असतील, अपोजिट अँगल त्याच्यात इक्वल असतात, पण रेक्टँगल मध्ये मात्र प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ओके, तर इथे आपला हा प्रॅक्टिस सेट जो आहे 5.3 तो कम्प्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचा नेक्स्ट पार्ट म्हणजे नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 5.4 या चॅप्टर मधला बघूया. थँक्यू.